नातं कोणतंही असो, आई मुलाचं, नवरा बायकोचं, सासू सुनेचं की नणंद भावजाईचं, हे 5 बदल जर तुम्ही केले तर तुमची रिलेशनशिप कम्प्लिटली चेंज होऊ शकते. अगदी सिंपल आहेत पण खूप पॉवरफुल आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच पॅरेंटिंग टिप्स आणि रिलेशनशिप टिप्स मी देत असते. तुमच्याकडून कोणतीही गोष्ट मिस व्हायला नको. तेव्हा आपण एक एक गोष्ट समजून घेऊया. फर्स्ट, ॲक्टिव्ह लिसनिंग. बऱ्याचदा आपल्याला कोणीतरी ऐकून घेणारं हवं असतं, ना की प्रत्येक वेळी कोणीतरी सोल्युशन देणारं. तुम्हाला सुद्धा हे पटेल, राईट? तुम्हाला सुद्धा कोणी पटकन सोल्युशन दिलेलं कधी आवडतं का? तसंच सगळ्यांचं असतं. कधी कधी आपल्याला फक्त कोणीतरी ऐकून घ्यावं असंच वाटत असतं. पीपल डोंट नीड ऑलवेज सोल्युशन, दे नीड समवन टू लिसन देम, टू अंडरस्टँड देम, सो दॅट दे फील दे आर बीइंग हर्ड. तसंच मुलांचं असतं. त्यांना कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटत असतं, त्यासाठीच ते सतत झुंजत असतात. एक आई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, माझी मुलगी 13 वर्षाची आहे. आता ती माझं काहीच ऐकून घेत नाही. तिला कधीच माझं ऐकून घ्यायचं नसतं. मी त्यांना पहिलं शांत केलं आणि त्यांना एकच गोष्ट सांगितली की 1 आठवडा फक्त तिचं ऐका आणि मला सांगा. 3 दिवसातच त्यांचा मला मेसेज आला की येस, मला माझ्या मुलीमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागलेत. आता ती चिडचिड करत नाहीये. हा एक छोटासा बदल मला जाणवलाय. किती छान. कधी कधी मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते, कधी कधी आपल्याला कोणीतरी ऐकून घेणारं हवं असतं. आणि मुलांच्या बाबतीत तर हेच आहे की त्यांना सतत असं वाटत असतं की मला नुसतं सोल्युशन दिलं जातं, मला नुसतं ॲडवाईस दिला जातो, मला कधीच ऐकून घेतलं जात नाही. त्यामुळे हे खूप पॉवरफुल टूल आहे जे प्रत्येक रिलेशनशिपमध्ये तुम्ही वापरू शकता. दुसरं, रिफ्लेक्शन. समजा तुमचा मुलगा तुम्हाला म्हणाला, आई मला खूप थकल्यासारखं वाटतंय, मला कसं तरी होतंय, मी आज खूप कंटाळलोय, माझ्याशी आता थोडा वेळ कोणी बोलू नका. आपण लगेचच काय करतो, रागवतो, चिडतो, काय तुझं नेहमीचं. पण त्यापेक्षा आपण जर त्यांना सेम वाक्य रिपीट केली की अच्छा, तुला थकल्यासारखं वाटतंय का, ओ तुला कंटाळा आलाय का, होतं असं कधी कधी, मला समजतंय, इतकं जरी तुम्ही म्हणालात तरी त्यांना असं वाटतं की येस, माझ्या फिलिंग्सना इथे इम्पॉर्टन्स आहे, मला इथे समजून घेतलं जातंय. कारण बऱ्याचदा आपण जेव्हा पटकन एखादी गोष्ट रिॲक्ट होतो किंवा रागवतो, तेव्हा मुलांना असं वाटतं की मला इथे कोणीच समजून घेत नाही, माझ्या फिलिंग्सना काहीच इम्पॉर्टन्स नाहीये. ही गोष्ट तुम्ही करून बघा. तुम्हाला फक्त सेम वाक्य रिपीट करायचे आहेत. समजा तुमचा नवरा म्हणाला, आत्ता माझ्याशी काही बोलू नको, तेव्हा लगेच रागवू नका, त्यांना थोडा वेळ द्या. कारण जेव्हा आपण एखाद्याला थोडा स्पेस देतो, वेळ देतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्याशी नंतर बोलायला आपोआप रेडी होते, आपल्याला जास्त कोऑपरेट करते. तिसरं, अप्रिशिएट अदर्स. छोट्या छोट्या गोष्टींसाठी कौतुक करणे. जेव्हा तुम्ही मुलांचं छोट्या छोट्या गोष्टींसाठी कौतुक करता, त्यांना अप्रिशिएट करता, तेव्हा त्यांच्यामध्ये एक फील गुड हार्मोन तयार होतो, डोपामिन, आणि त्यामुळेच ती गोष्ट करण्यासाठी ते प्रवृत्त होतात. इवन अगदी कोणी तुम्हाला अप्रिशिएट करत नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही अप्रिशिएट करायला सुरुवात करा. कारण व्हॉट यू गिव्ह यू विल रिसीव्ह. माझ्याकडे 1 to 1 साठी एक क्लायंट आहेत ज्यांना भयंकर राग येतो. जेव्हा मी रागाची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये एक कारण हेही होतं की माझ्या घरात माझी काहीही व्हॅल्यू नाहीये, मी नुसतं करत असते, पण माझा नवरा मला कधीच अप्रिशिएट करत नाही, मला घालून पडून बोलतो. मी त्यांना म्हटलं की तुम्ही कधी त्यांच्या कामाचं अप्रिशिएट करता का, त्यांना कधी त्यांचं कौतुक करता का? तर त्या गप्प झाल्या. आणि मी त्यांना सांगितलं, पुढचा 1 आठवडा तुम्ही त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी कौतुक करायचं, त्यांना काहीही बोलायचं नाही, फक्त त्यांचं कौतुक करायचं. अँड गेस व्हॉट, छोटे का होईना त्यांच्या नात्यामध्ये हळूहळू चांगले बदल व्हायला सुरुवात झाली. हीच खरी गंमत आहे. जेव्हा आपण इतरांचं कौतुक करतो तेव्हा तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरू शकता. चौथं, कोणी बोलत असताना त्यांना मध्ये मध्ये तोडू नका आणि ॲडवाईस देण्याची घाई तर बिलकुल करू नका. कारण बऱ्याचदा आपल्याला मुलं गोष्टी शेअर करत नाहीत, कारण त्यांना वाटत असतं की सतत मला इथे जज केलं जातं, मी काय बोलायला गेलो की मला ॲडवाईस दिला जाणार, माझं कोणी काय ऐकूनच घेणार नाही. त्यामुळे बऱ्याचदा ते आपल्याशी कोणतीच गोष्ट शेअर करायला येत नाहीत, स्पेशली टीनेजर्स. ह्या उलट जर तुम्हाला ॲडवाईस द्यायचाच असेल तर त्यांची परमिशन घ्या. कारण जेव्हा आपण परमिशन घेतो तेव्हा समोरच्याला फोर्स केल्यासारखं वाटत नाही, व्हॅल्यू दिल्यासारखं वाटतं.
परमिशन न घेता जर तुम्ही डायरेक्ट बोललात तर समोरचा व्यक्ती डिफेन्सिव्ह मोडमध्ये जातो आणि रेजिस्ट करायला लागतो. बऱ्याचदा मुलं उलट उत्तरं ह्याच कारणामुळे देतात, कारण त्यांना माहिती आहे की समोरचा व्यक्ती माझं ऐकून घेत नाहीये, मला सतत जज करतोय. जेव्हा आपण म्हणतो की मी तुला काही सुचवू का, मी तुला काही सांगू का, तेव्हा समोरच्याला रिलॅक्स वाटतं आणि ते जास्त ऐकून घेण्याच्या मोडमध्ये येतात. महत्त्वाचं, परमिशन घेतली की इगो ट्रिगर होत नाही, समोरच्याला रिस्पेक्टेड फील होतं आणि ॲडवाईस तेव्हाच कामाला येतो जेव्हा समोरचा ऐकून घेण्याच्या तयारीत असतो. तेव्हा इथून पुढे तुमचं जर तुमच्या नवऱ्याबरोबर काही बोलणं होत असेल, ते काही शेअर करत असतील, काहीतरी सांगायला आले असतील किंवा तुमची मुलं तुमच्यासोबत काहीतरी शेअर करत असतील, तेव्हा ॲडवाईस द्यायची घाई बिलकुल करू नका. द्यायचंच असेल तर परमिशन घ्या. व्हॅल्यू ईच अदर ओपिनियन्स. ही छोटी गोष्ट आहे पण खूप पॉवरफुल आहे. बऱ्याचदा नवरा बायकोच्या भांडणामध्ये आपण रशमध्ये असतो की तुम्ही माझं कधीच ऐकून घेत नाही, तुम्हालाच पहिलं बोलायचं असतं, मला कधीच तुम्हाला ऐकायचं नसतं, बरोबर? आणि अशा वेळी आपले आर्ग्युमेंट्स होतात आणि आर्ग्युमेंट्समुळे डिस्टन्स वाढतो. तेव्हा काय फरक पडतो की समोरच्याने तुम्हाला पहिली व्हॅल्यू दिली काय किंवा तुम्ही त्याला पहिली व्हॅल्यू दिली काय? आपलं नातं महत्त्वाचं आहे, नाही का? जेव्हा आपण समोरच्याला व्हॅल्यू देतो तेव्हा आपलं रिलेशनशिप स्ट्रॉंग होतं, एकमेकांबद्दलचं अंडरस्टँडिंग वाढतं आणि समोरचा माणूस ओपन देखील होतो. पण जर तुम्ही व्हॅल्यू दिली नाही तर सायलेन्स वाढत जातो. तेव्हा हे 5 टूल्स सिम्पल तर आहेत पण तेवढेच पॉवरफुल देखील आहेत. पण ऑनेस्टली आपल्याला ह्याची सवय नाही आहे. पण सगळ्या गोष्टी एकदम करायची गरज नाही आहे, एक एक गोष्ट सुरू करा. तेव्हा आज मला कमेंटमध्ये लिहा की तुम्ही कोणत्या टूल्सने आज सुरुवात करणार आहे. बिलीव्ह मी, यातली एक जरी गोष्ट तुम्ही आजपासून सुरुवात केली तरी सुद्धा तुमच्या नात्यांमध्ये सुंदर बदल जाणवायला लागतील. तुमची रिलेशनशिप अधिक स्ट्रॉंग होत जाईल, अधिक फुलत जाईल. तेव्हा कोणतीही रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायला मोठे मोठे बदल करायची गरज नाहीये, छोटे छोटे स्टेप्सच पुरेसे असतात. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तेही कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करा आणि इतर पॅरेंट्सबरोबर शेअर करा आणि अशाच प्रॅक्टिकल रिलेशनशिप गायडन्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.